मी सोनाली भालेसिंग, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। महात्मा फुले यांच्या 126व्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला अस्थिवंदना आणि दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले। महात्मा फुले यांची 126वी जयंती माळी समाज प्रबोधिनीतर्फे महात्मा फुले वाडा येथे पूर्वसंध्येला 10,000हून अधिक दिवे लावून जयंती साजरी करण्यात आली। महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या अस्थी वाजत गाजत आणत पुरून ठेवले आहेत। त्या फुलेवाड्यातील विहिरीवरही दीप प्रज्वलित करण्यात आले होते। या प्रसंगी फुलेवाड्याच्या प्रांगणात भव्य अशी रांगोळी देखील काढण्यात आली होती। तसेच यावेळी माळी समाजाच्या वतीने अस्थिवंदना करण्यात आली। आज साधारणतः 125वा स्मृतिदिन विचारात घेता 12,500 पणत्या या ठिकाणी आम्ही प्रज्वलित करणार आहोत आणि त्यानिमित्त हा संबंध वातावरण या ठिकाणचं मंगलमय होईल अशी आमच्या ठिकाणी खात्री आहे। मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अलका चौकात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकाला त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण आणि महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकात जन आक्रोश आंदोलन करण्यात आले। स्थायी समिती सभागृह नेते शंकर केमसे, माजी महापौर अंकुश काकडे, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते। वंदना चव्हाण म्हणाल्या, केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर येण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, मात्र याचे नियोजन करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे। बँका आणि एटीएमच्या बाहेरील रांगेत उभे राहून देशभरात काही निष्पाप नागरिकांचा बळी केला आहे। याला जबाबदार हे सरकार असल्याची टीका त्यांनी केंद्र सरकारवर यावेळी बोलताना केली। आम्ही भारत बंद केलेला नाहीये, आम्ही आक्रोश दिन म्हणून हा पाळलेला आहे। आधीच 8 तारखेला ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो निर्णय दिला की 500 आणि 1000 नोटाची बंदी त्याच्यावर घातली, त्यावेळेपासून खऱ्या अर्थाने बंदी सगळीकडे सुरू झालेली। त्यामुळे परत दुकानं बंद पाडायची काय प्रश्नच येत नाही। 8 तारखेपासून आपण जर पाहिलं तर दुकानं, हॉटेल्स, सगळे छोटे छोटे कारखानदार असतील, त्यांचे सगळे उद्योग व्यवसाय सगळे बंद पडलेले आहेत। त्यामुळे आणखीन त्यांच्यावर भार पाडणं हे आम्हाला उचित वाटत नाही। पण ह्या लोकांच्या, सर्वसामान्य माणसांच्या व्यथा लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। ह्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। आपल्याला कल्पना असेल, पहिल्यांदाच आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट केलेले आहे आणि तीच राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आज देखील आहे की नोटाबंदीला किंवा काळा पैसा बंद झाला पाहिजे। ह्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याला पाठिंबा या निर्णयाला देतोय। पण ज्या पद्धतीने ह्याची अंमलबजावणी केली जाते, अतिशय अनमॅनेज्ड ह्या पद्धतीने ते केलेलं आहे, त्याचा आम्हाला आक्षेप आहे आणि म्हणून आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहे। वास्तविक काही गोष्टी सहज ह्या सरकारला करणं शक्य होतं, व्यवस्थित व्यवस्थापन करण्याची गरज होती। आज अनेक इकॉनॉमिस्ट, अनेक एक्सपर्ट सुद्धा त्याच्यावर भाष्य करतायत की ज्या पद्धतीने हे मॅनेजमेंट केलंय हे अत्यंत चुकीचं, आणि म्हणून 86% ज्या वेळेला चलन ह्या देशातलं बाहेर पडतं आणि निकामी होतं, त्यावेळेला 14% चलनावर हा देश चालेल कसा? आज ॲग्रिकल्चरलिस्ट आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना सुद्धा ज्या व्यथा आज झेलाव्या लागत आहेत, त्याच्यासाठी आम्ही आक्रोश करण्यासाठी रस्त्यावर उतरलो। ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे काल रात्री निधन झाले। ते 82 वर्षांचे होते। महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात मातीशी जोडलेल्या साहित्याचे अर्थात ग्रामीण साहित्याचे पर्व सुरू करणारे ज्येष्ठ साहित्यिक लेखक डॉक्टर आनंद यादव यांचे धनकवडी येथे भूमी या त्यांच्या राहत्या घरी काल रात्री निधन झाले। ते 82 वर्षांचे होते।
काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारात मोलाचे योगदान देणारा हा साहित्यिक निघून गेल्याने महाराष्ट्राच्या साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी मेहता पब्लिशिंग हाऊस येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी साहित्य, कला इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेतले. यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आनंद यादव यांच्या निधनाने ग्रामीण जीवनाचा खरा भाष्यकार ज्याला म्हणता येईल अस्सल हा मराठी साहित्यातला नाहीसा झालेला आहे आणि फार मोकळी पोकळी एक प्रकारे मराठी साहित्यात निर्माण झाली. ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारे अनेक लेखक होऊन गेले आणि आजही आहेत. याला प्रारंभ केला तो श्रीम माट्याने प्रारंभ केला. माटे होते, इतरही काही लेखक होते, पण अस्सल जीवन ज्याला म्हणता येईल, खरं ग्रामीण जीवन जीवनामध्येच जन्माले हे आनंद यादव यांच्या रूपानेच प्रथम मराठी साहित्यात आलं, यात काही शंका नाही. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की सर्व प्रकारच्या साहित्यात त्यांना रस होता. त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्यांनी कथा, सुरुवात त्यांनी काव्यापासून केली. काव्य झालं, कथा झाली, कादंबरी लिहिली, चित्रपट कथा लिहिली, भाषणं केली. या सगळ्या ह्याच्यातून त्याने ग्रामीण जीवनाचं एक अस्सल चित्र हे मराठी समाजापुढे उभं केलं. हे त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे असं मी समजतो. एक प्रकारे हा खरा अस्सल लेखक, ग्रामीण जीवनाचं चित्रण करणारा हा म्हणजे खऱ्या अर्थाने भूमिपुत्र ज्याला म्हणता येईल असा खरा मराठी साहित्यातला भूमिपुत्र आज नाहीसा झालेला आहे. आणि हीच मराठी साहित्यातली फार मोठी शोकांतिका आहे, एवढंच मला त्या निमित्ताने सांगता येईल. नोटाबंदी विरोधकांनी भारत बंद तर काँग्रेसने जन आक्रोश दिवस साजरा केला. दैनंदिन व्यवहारातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचा आरोप करीत सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. समाधान चौक, सोन्या मारुती चौक, नानापेठ मार्गे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला. या मोर्चामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे, विश्वजित कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अभय छाजेड, अबा बागुल, विकास लांडगे, रोहित टिळक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. बागवे म्हणाले, 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्यापूर्वी सरकारने योग्य असे नियोजन केले नाही. त्यामुळे नागरिकांना त्यांचे पैसे काढण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. नियोजन शून्य असा निर्णय असल्याने आम्ही याला विरोध करतो आणि या निर्णयाचा निषेध म्हणून आम्ही हा जन आक्रोश दिन म्हणून आजचा हा दिवस पाळत आहोत. हा भव्य मोर्चा आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे आजी माजी आमदार, नगरसेवक, माजी नगरसेवक, पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सामान्य कार्यकर्ते या ठिकाणी आक्रोश दिन हा दिन पाळून आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आज लोकांच्या ज्या व्यथा आहेत त्या आम्ही मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहोत. काँग्रेस पक्षाच्या वतीने हा मोर्चा काढलेला आहे. आज सामान्य लोकांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे आणि व्यापाराचे देखील हाल चाललेले आहेत. शेतकरी देखील या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत आणि समाजातल्या सर्व थरावरती हे भाजप सरकार अपयशी ठरले आणि म्हणून या भाजप सरकारचा खरा चेहरा या ठिकाणी त्यांचा बुरका पाडून आम्ही लोकांपुढे या ठिकाणी जन आक्रोशच्या माध्यमातून आलेलो आहोत. कायदेशीररित्या कमवलेला पैशाला लाईनीत उभं राहून स्वतःचाच पैसा बेकायदेशीर ठरवणाऱ्या मोदी सरकारच्या निर्णयाविरुद्ध हा मोर्चा आहे. काँग्रेस पक्षाने यूपीए सरकारने 1.33 लाख कोटी रुपये हा काळा पैसा आम्ही हुडकून काढला होता त्यावेळेला. पण आज हे नुसतं मार्केटिंगच्या नावावर हे सरकार चाललेलं आहे, याचा निषेध आम्ही करतो. संविधानाचा सन्मान करण्यासाठी आणि रक्षणासाठी पुण्यात संविधान मूक मोर्चा काढण्यात आला. पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला काही मुलींनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी सर्व नागरिकांनी त्याचे पालन करणार असल्याची शपथ घेतली.
त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. लाखोंच्या संख्येने लोक मोर्चात सहभागी झाले होते. अॅट्रॉसिटी कायद्याच्या संरक्षणासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करणे या हेतूने लोक या मोर्चात सहभागी झाले होते. तसेच पुण्यातील विविध संघटना, राजकीय पक्षांनी एकत्र येऊन समाजातील विविध सामाजिक गट व समूहांचे अत्यंत मूलभूत असणारे प्रश्न ऐरणीवर आणून ते सारे संविधानाच्या चौकटीत सुटावेत अशा विविध मागण्यांचे फलक घेऊन लोक या मोर्चात सहभागी झाले होते. डेक्कन जिमखाना येथून मोर्चा लक्ष्मी रस्ता मार्गे कौन्सिल हॉल येथे जिल्हाधिकाऱ्यांना काही महिलांनी निवेदन दिले. त्यानंतर तिथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. माझं नाव प्रज्ञा गौतम धिवार. सर्वांना जय भीम. हा सर्व बहुसंख्य समाजाचा मोर्चा आहे आणि हा कुठलाही संविधानाचं जतन करण्यासाठी व त्याचं मजबूतीकरण सबलीकरणासाठी आम्ही इकडे जमलेलो आहोत. कुठलाही कायद्याचा मिसयूज होतोय किंवा त्याचं अंमलबजावणी होत नाहीये तर तो कायदाच नष्ट करा किंवा त्या कायद्यातल्या मुख्य गाभाचं नष्ट करा ही जी मागणी होत आहे त्याचं आम्ही समर्थन करत नाही आहोत. उलट त्याचं जास्त सबलीकरण कसं होईल, त्याची अंमलबजावणी कशी होईल आणि जो कोणी मिसयूज त्याचा करतो आहे त्यांना पनिश करून तो जास्तीत जास्त युजफुल लोकांना कसा होईल याचा आमचा प्रयत्न आहे आणि अशी आमची मागणी आहे. त्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत आणि संविधानाचं जास्तीत जास्त जतन व्हावं, त्याचं सबलीकरण व्हावं, त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने समाजात व्हावी आणि दलित समाज नाही तर पूर्ण भारतातल्या प्रत्येक समाजातल्या घटकाची चांगल्या ठिकाणी प्रगती व्हावी, त्यांचं प्रबळीकरण व्हावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि त्यासाठी आम्ही इथे बहुसंख्य संख्येने जमलेलो आहोत आणि हे सक्सेसफुल होईल अशी आम्हाला आशा आहे. मला संग्राम शिंदे. हा मोर्चा जो आजचा आहे तो संविधानासाठी आहे आणि ह्या मोर्चाचा मुख्य उद्देश म्हणजे असा आहे की जो अॅट्रॉसिटी कायदा आहे तो ज्या दलित महिला आहेत त्यांच्यावर मेन म्हणजे खूप अत्याचार केले जातात आणि तो अत्याचाराचा कायदा जो आहे तो कडक व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण आपण जर बघितलं ग्रामीण भागामध्ये तर महिला पुढे येत नाही आणि त्या अत्याचाराला बळी पडतात आणि हा अत्याचार आम्ही किती दिवस सहन करायचा. या अत्याचाराच्या पाठीमागे जे काही आहे त्या अत्याचाराला कुठंतरी त्या अत्याचाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे. प्रतिभा रवींद्र जाधव, राहणार पाषाण. आणि आम्ही हे सगळे इथे कशासाठी जमलो आहोत तर संविधान हा मूक मोर्चा हा कुठल्याही जातीवादीचा नसून हा मूक मोर्चा आहे. तर याचं संविधान केलं पाहिजे आणि कमीत कमी अॅट्रॉसिटी हा कडक कायदा झाला पाहिजे. गुन्हेगारांना फाशी द्या पण अॅट्रॉसिटीवर कोणीही हात घालायचा नाही असं आमचं म्हणणे आहे. नवनाथ किसन सोनावणे, मिलिंद संघ, बौद्ध विहार, कोथरूडवरून आलो. आजच्या मोर्चाचं महत्त्व म्हणजे की संविधान सन्मान मोर्चा सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन जाण्यासाठी किंवा एकत्र त्याला आरक्षण मिळालं पाहिजे सर्व जाती, त्याच्यासाठी हा मोर्चा आहे. आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट आहे तोच ठेवा, नाही तर अजून फास्ट जरी केला तरी बी काही फरक पडत नाही. कारण अन्याय जो होतो हा गरिबांवर होतो आणि गरीब हा म्हणजे काही करू शकत नाही फक्त. आणि चौकी पोलीस लोक सुद्धा मॅनेज होतात. ह्याचा अर्थ काय की त्या लोकांनी अन्याय करायचा आणि आम्ही सहन करायचं. सहन कितवर करायचं आणि त्याला जर अॅट्रॉसिटी अजून तुम्ही जर कमजोर जर केली म्हटलात आणि तुमचा विषय काय आहे की अॅट्रॉसिटी बाबतीत कोणी काही होतं हे चुकीचं आहे. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.